नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. आता सविस्तर बातम्या. अखेर 6व्या दिवशी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतले. जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. जरांगे यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे तसेच गावातील महिलांच्या हस्ते पाणी पित जरांगे यांनी आमरण उपोषण सोडलं. त्यानंतर जरांगे हे उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांचं 4थं आमरण उपोषण आज 6व्या दिवशी मागे घेतलंय. सरकारच्या वतीनं जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे हे अंतरवाली सराटी या ठिकाणी आले होते. जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. जरांगे यांनी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. 14 जुलै रोजी 1 मिनिट पण न थांबण्याचा इशारा जरांगे यांनी यावेळी दिलाय. 13 जुलैपर्यंत जरांगे यांनी सांगितलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, खासदार संदीपान भुमरे आणि गावातील महिलांच्या हस्ते पाणी पित जरांगे यांनी आमरण उपोषण सोडलं. त्यानंतर ते उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेत. हक्कासाठी, आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं. ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संदीपानजी भुमरे, विधिमंडळातले आमचे सहकारी राणा जगदीशसिंह पाटील, सन्माननीय राजाभाऊ राऊत, सन्माननीय बोर्डीकर ताई, इतर सर्व मनोजदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी, मी आज या ठिकाणी दादांना विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीनं आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे. मी आल्या झोपले असताना त्याला पाहिल्यावर म्हटलं की म्हणलं दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे, तुम्ही पहिलं तब्येतीची काळजी घ्या. मी बघितलंय त्यांची तळमळ या आंदोलनासाठी किती आहे. हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी माननीय मनोजदादांच्या बरोबर मुंबईला आम्ही केली होती. तशा पद्धतीने हे आरक्षणाचे प्रश्न पुढे न्यायचा. मी आता फार काही जास्त बोलत नाही, पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन, म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन, जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला, केवळ आणि केवळ मनोजदादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% हे यश आहे.
आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे. आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं. पब्लिक डॉक्युमेंटमध्ये म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं. पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला. सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळे थोडंसं 2 महिने काम थांबलं. पण मी आता दादाने शब्द दिलाय, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्यांना सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो. आणि 1 महिन्याचा अवधी आज दादाने इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुणबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी. जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं, फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं. आंतरवाली सराठी आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय. ती प्रक्रिया सुरू आहे, झाली नाही असं नाही, पण ती गतीनं निकाली काढावी सगळं असे ह्या ज्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या दादाने सांगितल्या त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः उद्या त्याचे पाठपुरावा करतो. अंतिम निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नेतो. माझी दादाला विनंती आहे की एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर जो 1 महिन्याचा वेळ दादाने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो. सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आले. आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळे सोयरींची अंमलबजावणी ती तातडीनं करा म्हणून आपण उपोषण सुरू केलं. राजेसाहेब तुम्हाला बोलताना एक सांगायचं राहिलं. सगळ्या सोयरीची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळ्या सोयरीची व्याख्या असली पाहिजे. आणि ही त्यावेळेस दीपक केसरकर साहेब, साहेब आणि सचिव होते जवळपास 15 ते 16 आणि CM साहेबांनी विश्वासात घेऊन ते हा मानले. त्याच्या आधी पण त्याच्यानंतर पण काही अधिकारी जाणून बुजून करते त्यामुळे समाजाला फटका बसायला नको ते सांगायचं राहिलं होतं. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे ती घ्या. आपले भाऊ आपले असे चर्चा झाली आता साहेबासोबत की सगळ्या स्वारीची अंमलबजावणी. दुसरं मराठा आणि कुणबी एकच आहे. याच व्यासपीठावर गिरीश महाजन साहेब आले होते. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला आधार लागतो कायदा पारित करायला. तर आता 57 लाख ते 63 लाख नोंदीचा आधार मिळाला. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला अडचण नाही. 2 सांगितले तुम्ही. तिसरा हैदराबादचं गॅजेट, कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी कुणबी म्हणून असलेल्या त्या शासकाजवळ नोंदी आहेत. त्यावेळेस शासक निजाम होता. निजामाकडं कारण आता शासक हे त्यावेळेस ते शासकीय होते. त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा कुणबी, तर ते गॅजेट लागू करावं. सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट आहे. त्यामुळे गोरगरिबांचं तिकडं कल्याण होईल आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं. हे 3 विषय सांगितले आणि राज्यसभासोबत या 3 विषयात चर्चा झाली. चौथा, आपल्या अंतर्वालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया नुसती सुरू आहे. ते फक्त म्हणतो तर प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया सुरू आहे का नाही माहीत नाही, पण आता राजेसाहेब आले. थोडे हे शब्दाला वेगळे म्हणून बोलायला लागलो नाही. तुम्हाला माहिती नाही कोणाची कळवळीत नाही, कारण मी कोणालाच मोजीत नाही. त्यामुळे मी बळच कडण्यावली. पण राजेसाहेबांचं वेगळं थोडंसं बोलले का करते भाऊ
मला एक 5-7 अनुभव आहे. सहज जरी फोन केला आणि सांगितलं विद्यार्थ्याचं असं आहे तेवढं करावं लागेल, राजेसाहेब तातडीनं वैयक्तिक कामाला लोन करून घेते. तो ते नाही करत, ती कार्य पण जे आहे ते आहे. मध्ये 2-4 न्यायाधीशाचा विषय होता आपल्या, ते सुद्धा होत नव्हतं 5-6 वर्षात. ते त्यांनी केलं म्हणून ते आले, त्यांच्यासमोर विषय मांडले. आता केसेसच्या बद्दलच सांगितलं. आपला 5वा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती, कुणबी नोंदीची व्यक्ती, तिला रद्द नाही करायचं, तिला लगातार सारखा शोधायलाच कामात ठेवायचं. सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शोधायच्या बाबत ती एक चर्चा सांगितली. आणि बाकीचे तर दिलेलेच आहेत आपण त्यांच्याकडे, नाही ते झालेलं थांबरे. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडून फसवणूक झालेल्या खातेदारांनी जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्रांसह भेट द्यावी असं आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक रमेश जायभाई यांनी केलंय. पाहुयात. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक विरोधात अनेक ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड आणि जालना या 2 ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर ज्या ग्राहकांची बँकेच्या वतीनं फसवणूक झालेली असेल अशा ग्राहकांनी कागदपत्र घेऊन आर्थिक गुन्हे शाखेमध्ये यावं असं आवाहन आता आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक रमेश रायभाई यांनी केलंय. काय सांगाल सर या संदर्भात? ज्ञानराधा मल्टी कोऑपरेटिव्ह बँक ह्या बँकेविरुद्ध जालन्याला सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच बीडलासुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. अंबडलासुद्धा आपण लोकांना तिथेही गुन्हा दाखल करण्याबाबत त्याचीही परवानगी आलेली आहे. आणि याच्यामध्ये ज्ञानराधाचे जे प्रमुख आहेत सुरेश कुटे यांना यापूर्वीच बीड आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केलेली आहे. आणि आज काल सदर बाजारलाही ज्ञानराधाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आणि तो तपास माननीय SP साहेबांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचा तो आम्ही तपास करत आहोत. आणि याच्यामध्ये माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती राहील, एक आव्हान राहील की ज्ञानराधा मल्टी कोऑपरेटिव्ह जी बँक आहे त्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे, जिथं कुठेही फसवणूक झालेली असेल त्या लोकांनी त्यांच्याकडे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र घेऊन आर्थिक गुन्हे शाखा जालना येथे संपर्क साधावा. आणि त्यांच्याकडे जे काही चेक असतील किंवा काही बॉन्ड दिलेले असतील की जे कागदपत्र त्यांच्याकडे असतील ते कागदपत्र घेऊन आर्थिक गुन्हे शाखेला संपर्क साधावा. आणि यामध्ये माझी सर्वांना विनंती राहील की जसं त्यांच्यापर्यंत माहिती जाईल, ज्या कुणाला जी माहिती जाईल किंवा आपण ह्या बँकेमार्फत फसवलो गेलो आहोत तर ते फसवलं गेले आहेत, ते फसवल्या गेले जे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असतील ते कागदपत्र घेऊन इथं आर्थिक गुन्हे शाखेला हजर व्हावं. आणि हा गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जालना करत आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला ज्याची फसवणूक झालेली आहे त्याला मी जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आश्वासन देतो की त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल. आणि यासाठी या जिल्ह्याचे आदरणीय SP बन्साल साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक आणि आमची जी टीम आहे या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी बांधील आहे. आणि आमचा त्यांना 100% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. आणि त्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू आणि ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल. माझं परत एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या अगोदरसुद्धा वर्तमानपत्रातसुद्धा माहिती दिलेली आहे
आणि ज्यांना ज्यांना कुणाला माहिती जशी जशी भेटल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडचे जे कागदपत्र आहेत ते आमच्याकडे घेऊन यावेत आणि त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम आणि या आर्थिक गुन्हे शाखा जालना ही करेल अशी मी सर्व जनतेला आव्हान करतो, पुन्हा पुन्हा आव्हान करतो आणि परत एकदा की अशा ज्या मल्टी कोऑपरेटिव्ह बँक आहेत ह्या बँकेच्या नादी लागू नये. ह्या जवळजवळ मी यापूर्वी सांगितलं आहे की 99% बँका ह्या फ्रॉड आहेत. तर ज्यावेळेस आपण आपली रक्कम एखाद्या बँकेत गुंतवतो त्यावेळेस त्या बँकेचं पहिलं रेप्युटेशन पहा, त्या बँक कशी आहे ते पहा आणि ती जर बँक चांगली असेल, तिचं रेप्युटेशन जर चांगलं असेल तर अशाच बँकेत रक्कम गुंतवावी. नसता ज्या शासनाच्या सरकारच्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत. काँग्रेस पक्षाने आमदार नारायण मुंडे आणि त्यांचे सुपुत्र सत्संग मुंडे यांची लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सत्संग मुंडे यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि आमदार कैलास गोरंट्याल यांचं हे षडयंत्र असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. पाहुयात ते काय म्हणाले. पत्रकार परिषद घेतली, आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर काय सांगाल सर? नाही, काल मला संध्याकाळी ईमेलद्वारे एक पत्र मिळालं आणि त्यातून मला आश्चर्यकारकरित्या पक्षातून निलंबित केले 6 वर्षासाठी निलंबित केल्याचं कळालं. ते मला आश्चर्यकारक होतं, कारण की मला कोणतंही नॉलेजमध्ये नसताना अचानक मी पक्षातून काय निलंबित झालो याचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी नाना गावंडे यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण प्रांताध्यक्षांना भेटून आपली म्हणणं मांडा. मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. पण काल मीनव्हाईल मला असं वाटलं की फक्त हे पत्र मला आलं आहे, पण ते मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये आल्यामुळं मी आज मीडियाद्वारेच जालना जिल्ह्यातील काँग्रेस दुरुस्त करण्यासाठी या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी आमदार सुरेश जेतल्या यांनी जे काही मागच्या 8-10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचं अवलोकन करून त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी. त्याशिवाय जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दुरुस्त होणार नाही. मी हे मागणी नाही, मला नोटीसच नाही मिळाली. आश्चर्य मला तेच आहे की मी काय पक्षविरोधी काम केलं हे मलाच माहिती नाही आहे. या संदर्भात आपण कारण काय? नाही, मलाही मी का वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त दिले की आपण लोकसभेच्या काळामध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळं आपल्याला 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. तुमच्याविषयी तक्रार करण्यात आली, याच्यावर म्हणजे काय तुम्हाला वाटतं? नाही, मला तक्रार केलेली माहितीच नाही. मी हे एक अंदाज बांधला आणि ह्या लोकांचा जो मागच्या प्रचारामध्ये सुद्धा मला जी काही भावना होती तर ती भावना योग्य वाटली नाही, म्हणून मी यांची नावं घेतली आणि हे दर निवडणुकीला माझ्या विरोधात काम करतात. आता हे जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं नंतर मग तुम्हाला मिळाले, या मागं कोण असणार, तुम्हाला कोण वाटतं? नाही, हे तर कोण आहे? हे राजाभाऊ देशमुख हे त्याच्या मागे आहेत. त्यांनी हे पत्र सगळ्यांना व्हायरल केलं. वरिष्ठांची भेटणार का आता? नक्की भेटणार आणि माननीय प्रांताध्यक्ष मला याच्यात न्याय भूमिका देतील याची मला अपेक्षा आहे. कारण काय आहे म्हणजे मेन मुद्दा काय की हे असं का होऊ शकतं? फक्त मला असं वाटतं याचं राजकीय कारण असं आहे की 2009 पासून मी सातत्याने विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी मिळावी जालना विधानसभेची म्हणून मागणी करतो आणि आपल्याला मी लोकसभेला आत्ता 1 to 1 मध्ये माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने चर्चेला आलं ओबीसीचा उमेदवार म्हणून. तसं जालना शहरामध्ये कदाचित मला उमेदवारीचा जो अडसर होणार होता तो दूर करण्यासाठी माझ्या विरोधात ही कार्यवाही केली असं मला वाटतं. या षडयंत्रामागे कोण असू शकतो? या षडयंत्रामागे कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख. दुधना काळेगावच्या शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न दुसऱ्याच दिवशी मार्गी लावत सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून काम सुरू केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील पोकळ वडगाव आणि पुणेगाव शिवाराला जोडणाऱ्या शेत रस्त्याच्या दुरुस्तीचं काम समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. दुधना काळेगाव येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पोकळ वडगाव आणि पुणेगाव शिवारालगत आहेत. या शिवाराकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने शेतकरी कुटुंबांची मोठ्या प्रमाणात
गैरसोय होत होती। हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी गावातील युवा शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांच्याकडे केली होती। शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सतीश घाटगे यांनी दुसऱ्याच दिवशी यंत्रणा आणि जेसीबी मशीन पाठवून रस्त्याचे काम सुरू केले आहे। एवढ्या तातडीने काम सुरू झाल्याने शेतकरी देखील अचंबित झाले आहे। समृद्धी कारखान्याचे संचालक रणजित उढान, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामेश्वर भादरगे यांच्या हस्ते रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। यावेळी निळकंठ भादरगे, संजय आटोळे, गणेश काळे, सुधाकर मस्के, योगेश काटे, जगन मस्के, विलास भिंगारदेव, सतीश भादरगे, दिनेश काळे, दिगंबर मस्के, सारंग शेळके, कृष्णा मस्के, बळीराम भादरगे, लक्ष्मण मस्के, गोरख रोकडे, बळीराम मस्के यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। मनोज जरांगे यांची समाजाला गरज असून त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचे असल्याचं मत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं। जे आश्वासन सरकारने जरांगे यांना दिलं होतं ते पूर्ण न केल्याने फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजाची झाली आहे, अशी प्रतिक्रिया देखील ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे। पाहूयात। सगळ्यात महत्त्वाचं की त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात, कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आला आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे। आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही किमान पाणी तरी, कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असतं, पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण त्या ठिकाणी चालू राहू शकतं। ती विनंती केली त्यांना, पण त्यांना गिळताना पण त्रास होतो आहे असं म्हणणं आहे। पण मला वाटतं की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना मग एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय। तर मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन ह्याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे। ज्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी आले त्यांनी मान्य केले जरांगे फॅक्टरमुळे ते निवडून आलेले आहेत। उस्मानाबादमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या तुमच्याकडे तो फॅक्टर काम आहे। सगळ्यात महत्त्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचं आरक्षण हा विषय फार महत्त्वाचा आहे। आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाकडं, प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही। आज ते जे लढत आहेत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय ह्यानं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय, समाजासाठी आरक्षण का महत्त्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे। मी तुम्हाला अजून परत तेच सांगतोय की ज्यांनी आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही, का चिडणार नाही? त्याचे परिणाम दिसलेत निवडणूक निश्चितपणे, कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईला गेले होते, जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं मला वाटतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतं आहे। मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही, आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे। निश्चित आधीचा विरोध मला वाटते भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती, म्हणजे विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती। बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे, लोकांच्याही बरंचसं लक्षात आलं आहे। मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे। आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती, अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50% मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचंच का टिकत नाही? एक माझं सगळं ऐकून घ्या। त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे 6-7 वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय, त्यांना विनंती करतोय, कायद्यात कुठल्या दुरुस्त्या होणं आवश्यक आहे हे सांगतोय। मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चीड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय।
सरकारला प्रेशर सकारात्मक चर्चा होईल वगैरे वगैरे म्हणतात की त्यामुळे त्यासाठी येत नाही. काय आता त्या संदर्भात निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेल आमदार आम्ही कैलास पाटील आम्ही तीच बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा ह्याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि ह्याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं, ह्याच्यातनं मार्ग काढावा. याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. एक लक्षात घ्या, अजून परत तुम्ही त्याच्याकडेच जाता. काय नेमकं म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मुद्दा कुठला महत्त्वाचा आहे आपला? मराठा समाजाचं आरक्षण हा विषय आहे. मला वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अँगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही. आरक्षणाचा मुद्दा आहे, आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. माय छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.